नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे नीताज डेली डिश मध्ये। आज आपण पाहणार आहोत मेथी चिकन। तर ही रेसिपी जरा माझ्या स्टाईलची आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी बारीक मेथी घेतलेली आहे, जी चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। जवळजवळ 7-8 पाण्याने मी धुवून घेतलेली आहे ही मेथी। याच्यामध्ये फार कचरा असतो, कचरा म्हणजे रेतीचे कण असतात, माती असते। तर मी ही स्वच्छ धुवून गाळून घेतलेली आहे, पाहू शकता। इथे हे 100 ग्राम चिकन आहे, जे धुवून त्याला मी मीठ, हळद आणि थोडीशी काळी मिरी घालून ठेवलेलं आहे मॅरिनेट करून। इथे पाहू शकता, इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। इथे 3 टमाटर आहे आणि इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे आणि थोडेफार बेसिक मसाले आपले घरचे, लाल मिरची आणि जिरं वगैरे। तर आता आपण सुरुवात करूया टाइम वेस्ट न करता भाजी, मेथी चिकन भाजी बनवण्याची रेसिपी। तापून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकूया। जिरं छान फुललेलं आहे। आता यामध्ये आपण हे मिरची आणि लसणाचा ठेचा टाकूया। 2 मिनिट परतल्यावर अगदी याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे, म्हणजे आपली भाजी अतिशय चविष्ट होईल। 2 मिनिटं झालेली आहेत। आता इथे आपण हा कांदा टाकूया। बघा, आपला कांदा व्यवस्थित परतला जातोय, पाहू शकता। स्टेजवरती आपण हे टमाटरही इथे टाकून घेऊ व्यवस्थित। पुन्हा एकदा मिक्स करू आणि व्यवस्थित परतून घेऊ। कांदा आणि टमाटर आणि बाकीचे जिन्नस सगळे परतले जातात आहे, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ, म्हणजे लवकर हे मऊ होतील आणि व्यवस्थित शिजले जातील। स्टेजवरती आपल्याला हे चिकन जे आहे, बारीक बारीक क्यूब्स आहे याचे, बघा, बघू शकता। हे हड्डीवाला चिकन नाहीये, हे बोनलेस आहे चिकन, बिना हड्डीचं। तर हे आपण हेही टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊ। चिकनला आपलं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता मंडळी। आता या स्टेजवरती आपण इथे थोडेसे मसाले टाकून घेऊ। इथे मी धना पावडर टाकलेला आहे 1 चमचा, थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे, पाहू शकता। काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, याच्याने फक्त कलर येईल, आणि थोडासा गरम मसाला। आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित। पाहू शकता, इथे चिकनला आपलं अंगचं पाणी सुटलेलं आहे। स्टेजवरती आपण ही मेथी यामध्ये टाकूया। पुन्हा एकदा व्यवस्थित भाजी आणि मसाले पूर्ण मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवू आपण
भाजी आपली मऊ शिजेपर्यंत स्लो फ्लेमवरती ठेवून देऊ. तर मंडळी, आज ही माझी रेसिपी बनवण्याचं कारण, ही फार हेल्दी रेसिपी आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन आणि भाजीचे जे उपयुक्त क्षार आहेत ते सर्व मिळतील. मेथीमधला जो कडवापणा आहे तोही तुम्ही खाऊ शकता. ज्यांना अशी नुसती मेथी आवडत नाही, जी कडू लागते, तर तुम्ही अशा पद्धतीने ही मेथी करून तुमच्या घरच्यांना देऊ शकता. तुम्ही अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही ही मेथी करून पहा. तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. कशाबरोबरही खाऊ शकता मंडळी. चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता. नान, जे डाएट कॉन्शियस लोक मंडळी असतील, जे डाएट करत असतील, डाएट फॉलो करत असतील, त्यांच्यासाठी तर ही फार छान रेसिपी आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने करून पहा एकदा. ह्या स्टेजवरती आपण थोडंसं मीठ आपण नंतर टाकू मंडळी, कारण आपण सुरुवातीला चिकन मॅरिनेट केलं तेव्हा सुद्धा मीठ टाकलं होतं, आणि नंतरही आपण कांदा शिजण्यासाठी मीठ टाकलं होतं. त्याच्यासाठी आपण मीठ आता नाही टाकायचंय, आपण नंतर टाकू मीठ आपली भाजी व्यवस्थित शिजल्यावर. कारण भाजी आपल्याला दिसायला अशी दिसते मोठी, पण ती आपण कढईमध्ये टाकली आणि ती जेव्हा होते तेव्हा ती अगदी अकुंचित पावते. तर आता या भाजीच्या स्वतःच्या याच्यामध्ये आणि चिकनच्या याच्यामध्ये हे आपण असंच ठेवू. त्या मऊ होईपर्यंत हे शिजू देऊ, नंतर मग मी दाखवते. तर पहा मंडळी, इथे आपली मेथी चिकन बनवून तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहे. तशी अगदी छान टेस्टलाही आहे. तर तुम्ही माझ्याप्रमाणे एकदा ही बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला आवडणारच ही माझी खात्री आहे. तर इथे पहा, मी थाळी तयार केलेली आहे. आपला इथे चपाती, इथे सलाड आणि इथे मेथी आणि चिकनची मिक्स भाजी. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच अशी मी आशा धरते. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.